इचलकरंजीत मोफत दहन-दफन निधी योजना पुन्हा सुरू होणार. 30 एप्रिलच्या महासभेत प्रस्ताव. इचलकरंजी शहरातील नागरिकांसाठी दिलासादायक ठरणारी मोफत दहन-दफन निधी योजना पुन्हा सुरू करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची पावले उचलण्यात आली आहेत. महानगरपालिकेच्या 30 एप्रिल रोजी होणाऱ्या महासभेत या योजनेचा प्रस्ताव विषयपत्रिकेत समाविष्ट करण्यात आला असून मंजुरीनंतर त्वरित अंमलबजावणी केली जाणार आहे. या योजनेसाठी प्रशासनाकडून 60 लाख रुपयांची आर्थिक तरतूदही अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर अंत्यसंस्काराचा खर्च सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर जात असल्याने ही योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी जोर धरत होती. भाजपचे इचलकरंजी शहर उपाध्यक्ष उमाकांत दाभोळे यांनी या योजनेच्या पुनरुज्जीवनासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांनी प्रशासनाकडे निवेदन देत नागरिकांच्या अडचणी अधोरेखित केल्या होत्या. दरम्यान महापौर, आयुक्त, उपमहापौर तसेच विरोधी पक्षनेते यांनीही सकारात्मक भूमिका घेतल्याने हा प्रस्ताव महासभेच्या विषयपत्रिकेत समाविष्ट करण्यात आला आहे. महासभेत यावर चर्चा होऊन लवकरच अंतिम मंजुरी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या सकारात्मक घडामोडींमुळे शहरात समाधानाचे वातावरण असून शहरवासियांच्या वतीने महापौर, आयुक्त, उपमहापौर आणि विरोधी पक्षनेते यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत. वसुंधरा शक्ती न्यूजसाठी पत्रकार विजय तोडकर. सबस्क्राइब करा.